आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मॅम तुम्ही वरुण, ताई ताई तुझा लहान भाऊ आता मोठा झालाय आणि घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या घ्यायला मी केपेबल आहे. माझ्यावर विश्वास ठेव. म्हणूनच मला इकडे यायचं नव्हतं. उगाच माझ्यामुळे ना तुला ऐकून घ्यावं लागतं. तू स्वतःची काळजी घे. मी येतो. बाय. वरुण अरे थांब ना प्लीज. ताई येतो. मॅडम तुम्ही माझ्या भावाला असं बोलायला नको होतं. आणि मला सांगा, काम करून पोट भरण्यामध्ये कसली लाज आलीये? मागे तू पूजेच्या वेळेस आला तेव्हा आल्या पावली परत गेला. आताही तुम्ही त्याला एवढं बोलला. बिचाऱ्याला किती वाईट वाटलं असेल. आणि हो, मी फक्त जहागीरदारांची सून नाहीये. मला माझं स्वतःचं असं स्वातंत्र्य सुद्धा आहे. काय काय स्वतंत्र ओळख तुझी? काय सई देवांश जहागीरदार ही तुझी ओळख आहे आणि ती आमच्यामुळे मिळाली आहे. याआधी तुझी जी काही ओळख होती ना, त्याच्याशी कोणाचं काही घेणं देणं पण नाही. तुझ्या नावापुढे जहागीरदार हे आडनाव जोडलं गेलंय ना, म्हणून तुझ्या नावाला व्हॅल्यू मिळाली. नाहीतर तुझं काय अस्तित्व होतं ग? आणि तसंही तू कितीही निस्वार्थी असल्याचं नाटक केलंस ना, तरी तू पैशांसाठीच हे लग्न केलंयस हेच खरं आहे. मॅडम, पैशांपेक्षा पण ना या जगात खूप काही महत्त्वाच्या अशा गोष्टी असतात. पण दुर्दैवाने तुम्हाला ना त्या दिसत नाही. या घरात आले कारण मला देवांश सरांचा जीव महत्त्वाचा वाटला. आईच्या डोळ्यांमध्ये मला सरांविषयी माया, काळजी आणि प्रेम दिसलं. बाबांच्या डोळ्यात मी लग्नाला होकार द्यावा ना अशी आशा दिसली. आणि या सगळ्यांचा मान ठेवून मी लग्नाला होकार दिला आणि या घरात आले. आणि राहिला प्रश्न माझ्या ओळखीचा, ती तुमच्या डोळ्यांना दिसत नाही याचा अर्थ तुम्ही माझं अस्तित्व नाकारू शकत नाही ना. आणि जहागीरदारांची सून मी आत्ता झाली, पण त्याआधी मी माझ्या आईची मुलगी आहे, वरुणची मोठी बहीण आहे. माझ्यावर माहेरच्यांची जबाबदारी आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी मी समर्थ. त्यासाठी मला जहागीरदारांचे पैसे वापरण्याची गरज नाही. आणि माझ्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी मी या घरातला 1 रुपया सुद्धा वापरणार नाही. आणि मुळात माझ्या आईची आणि माझ्या भावाची सुद्धा अशी अपेक्षा नाहीये. त्यामुळे माझ्यावर ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या मी स्वतः पूर्ण करेन. मी स्वतः पैसे कमवेन. पैसे कमवशील? कसे कमवणार आहेस? एक मिनिट, तू जॉब वगैरे करायचा विचार करतेस का? खबरदार हा, असं काही केलंस तर. हे असलं काही करायचं नाही, आधीच सांगून ठेवते. का नोकरी करू शकत नाही मी? आणि यात वाईट काय? बहिणी, जरा समजाव तुझ्या सुनेला. काहीतरी मूर्खासारखं बडबडते. ही अशी दुसऱ्यांच्या हाताखाली जाऊन जॉब करणार आहे का? नाही हा, मला हे अजिबात चालणार नाही. हे असलं काही करायचं नाही. खबरदार. जे काही डोक्यात आलंय ना ते आत्ताच काढून टाकायचं. जहागीरदारांची सून आहेस तू, त्यामुळे हे असं काही केलं मला चालणार नाही ज्याने आमची लाज जाईल. आणि तरीही जॉब करण्यासाठी जर का तू घराच्या बाहेर पाऊल ठेवणार असशील तर यापुढे या घरात पाऊल ठेवायचं नाही.
वहिनी जरा समजाव तुझ्या सुनेला, काहीतरी मूर्खासारखं बडबडते. जहागीरदारांची सून आहेस तू, त्यामुळे हे असं काही केलेलं मला चालणार नाही ज्याने आमची लाज जाईल. जॉब करण्यासाठी जर का तू घराच्या बाहेर पाऊल ठेवणार असशील तर यापुढे या घरात पाऊल ठेवायचं नाही. तूच फोन उचल आणि काय ते बोल तुझ्या ताईशी बाबा. मी काय बोलू? माझं झालंय बोलून तिच्याशी. ती माझं काहीच ऐकून घेणार नाही, ती तुझं ऐकेल. बोल तिच्याशी. अगं बोल. बघ कट झाला. का नाही बोललीस तिच्याशी? अरे आता मी काय बोलू? आणि ती मलाच ओरडेल तुला नोकरीला पाठवलं म्हणून. अगं जे काय ते बोलून घे ना एकदाच. आता तू फोन उचलला नाही म्हटल्यावर ती अजून चिडेल. ही सई माझी मुलगी, हा, तिने मला घाबरायचं सोडून मीच तिला घाबरते. नाही तू घाबर तिला, पण तिच्याशी बोलावं तर लागेल ना तुला. नाही आत्ता तू फोन उचलला नाही तर ती उद्या घरी येईल आणि मग तिला टाळता येणार नाही तुला. देवा, कुठल्या धर्मसंकटात टाकलंस रे बाबा. अगं देवाचं नाव घे आणि पुन्हा जेव्हा ती फोन करेल ना तेव्हा फोन उचल आणि बोलून घे तिच्याशी. हा बोल बोल बोल. वरून आधी असं काय? हॅलो हॅलो. हा सई बाळा. हॅलो हॅलो आई. अगं कशी आहेस बाळा? हं, तुझी तब्येत वगैरे ठीक आहे ना? अगं वरून सांगत होता तुझ्या घरी कुणाला तरी बरं नाहीये म्हणे. कुणाची तब्येत ठीक नव्हती ग? हो, कारण तो आज इथे माझ्या घरी आला होता आणि त्याला बघून ना मी शॉक झाली. हो का? पण कुणाची